निलंगेकरच येते निवडून. हे नवीन चाल नाही, पहिल्यापासूनच आहे. कशामुळे निवडून येतील वाटतंय? आणि कामं केलं पहिलं. आता अभयदादाचं काही आम्हाला माहीतच नाही आणि आम्ही बोलावं काय त्यांचं. लेडीजचं मतदान जास्त पडणार आहे. पडणार आहे. ती लाडकी बहीण. लाडकी बहीण अच्छा. पडणार आणि कामं केले मी त्यांनी. कामं केलंय, साध्या माणसाला बोलतोय कुणाला बी असं गर्व नाही त्याला. आम्हाला कसला त्रास नाही, मग आम्ही का बरं राहून समाजाला संघ तिथं जातीपातीचं राजकारण नाही. भारत सत्ता आपल्या लातूर जिल्ह्यातला एकूण ग्राउंड रिपोर्ट आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत आहे. सध्या मी निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि मी शिरूर आनंदपाळ या गावी आहे. महात्मा बसवेश्वर चौक हा जो मुख्य भाग आहे मार्केटमधला, मी तिथं आहे. काही सिनियर मंडळी आहेत, काही या भागातली नागरिक आहेत, त्यांच्याशी मी या विधानसभा मतदारसंघाबद्दल थोडंसं बोलणार आहे. काय राजकीय वातावरण सध्या कोण कोण निवडणुकीच्या मैदानात आहे तुमच्याकडे, काय म्हणताय? ही साळुंके साहेब निलंगेकर पाटील आहेत, त्यांची बॅकिंग लय आहे. हो, कुणाची निलंगेकराची बॅकिंग लय पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. ते आता साळुंके भैया नवीन आमच्याकडे थांबलेले आहेत. सध्या त्याची लीड आहे जास्ती. कोण निवडून येईल वाटते तुम्हाला? आम्हाला तर आमचं हे देशमुख काय आपलं निलंगेकरच येते निवडून. हे नवीन चाल नाही, पहिल्यापासूनच आहे. कशामुळे निवडून येतील वाटतंय? आणि कामं केलं पहिलं. आता अभयदादाचं काही आम्हाला माहीतच नाही आणि आम्ही बोलावं काय त्यांचं काहीतरी उकाळ्या पाकळ्या काढण्यात का अर्थ आहे आम्हाला माहीतच नाही. नवीन उभा टाकलेले, आता आम्ही काय बोलावं त्यांच्याविषयी, आम्हाला त्यांचं काही माहीत नाही. जुने कामाचे माणसं आहेत म्हणून संभाजीभाई येतील असं वाटतं. पहिलं केल्यात कामं म्हणून आम्ही बोललो. आता हे अभयदादा आता नवीन आल्यात. आता त्यांच्या नशिबात निवडून आले तर मग त्यांनी काही कामं केले तर आम्ही बोलू. आता नवीन उभा टाकल्यात, आम्ही काय बोलणार आहोत त्यांचं. पण अभयदादा म्हणतात की संभाजीभाईंनी काहीच कामं केली नाहीत. अभयदादाचं आम्ही बघितलोच नाही, ते काय सांगावं. ते नाही म्हणत मी, कामं संभाजीभाई काहीच करत नाहीत असं त्यांचा आरोप असतो. आता बोलतात विरोधी, मे बी विरोध असलं तर त्यांचं गावताव त्यांनी असलं तर आमचं गावचं, त्याचं काय सांगता येतंय. म्हणजे कामं केलीच असं तुम्हाला पहिले केलेले आहेत म्हणून आम्ही बोलावलो. आम्हाला आम्ही कशाला बोलावं कोणाला तर आकरत नाही आकरतचं काय जे आहे ते आहे. अजून काही मान्यवर आहेत, त्यांच्यासोबत पण मी चर्चा करणार आहे. त्यांना काय म्हणताय, काय वाटतंय तुम्हाला? हे म्हणतायत की संभाजीभाई कामामुळे निवडून येतील, तुम्हाला काय वाटतंय? आता त्यांनी कामं केल्यातच आमच्या एरियात कामं केल्यात. आणि आताचं वारं आहे की सध्या जास्त म्हणजे संभाजी पाटलाचं ते बाया कोण त्यांना मतदान करणार बाया. अच्छा, लेडीजचं मतदान जास्त पडणार आहे. ती लाडकी बहीण. लाडकी बहीण पडणार आणि कामं केले बी त्यांनी. कामं केलंय, साध्या माणसाला बोलतोय कुणाला बी असं गर्व नाही त्याला. अच्छा, हां, संभाजीभाई निवडून येतील 100%. 100%. काही अजून मंडळी पण आहेत माझ्यासोबत, त्यांना पण मी विचारणार आहे. सर आहेत याच मतदारसंघातले? लातूर मतदान लातूरमध्ये. पण काय लातूरचा हवा आपली? अर्धा शुअर नाही. आमच्यासारखंच तुम्ही बी कन्फ्यूज आहेत. तुम्ही इथलेच आहेत? काय म्हणताय वातावरण? ऐकू जायला पाहिजे. संभाजीभाई कशामुळे संभाजीभाई? काम केलं. तुम्ही कार्यकर्ते वगैरे आहेत का भाजपचे? काय नाही कार्यकर्ते, काय आम्ही असेच नागरिक आहे. कुठल्या गावचे? इथलेच. काय नाव? वामन माने. 100% संभाजीभाई. संभाजी सर काय म्हणताय, इथलेच आहेत का मतदार? हो. आणि काय वातावरण राजकीय? वातावरण काय साहेब, संभाजीराव पाटलाचं आहे. अच्छा, कशामुळे वाटतं एवढं? कशामुळं म्हणलं तर विकासामुळं संभाजीराव पाटील. आमच्या जर तुम्ही स्मशानभूमीमध्ये जर गेलो साहेब, स्वर्गामध्ये गेलो नाही. तुम्ही जाऊन बघा, तुम्ही TV आहे तुमची, स्वर्ग बघण्यासाठी स्मशानभूमीमध्ये जाऊ. एवढी नाही बघा ना, म्हणजे कळेल विकास. तुम्हाला सांगतो 32 कोटीचं पाण्याची नळ योजना आहे, गल्ली बोळात रोड आहेत. ते समजलं मला. स्वर्ग बघायला डायरेक्ट स्मशानभूमी. स्वर्ग झाला. मुस्लिम समाजामध्ये बी ह्याच्यामध्ये कब्रस्तानमध्ये जावा किंवा लिंगा समाजामध्ये बी जावा, असं जाऊन झोपते माणूस. एवढं रम्य वातावरण म्हणजे हे झालेलं आहे. संध्याकाळी रात्रीच्या बी विकास खूप केला असं वाटतं. विकास केला सर. तुमचं काय नाव? मुख्तार देशमुख. अच्छा, मुख्तार भाई, म्हणजे आता तुमचं नाव निघालं म्हणून विचारतो की जनरली आता तुम्ही मुस्लिम असून संभाजीभाई म्हणताय, जनरली तर भाजपला मुस्लिम वोट देत नाहीत, ह्याच्याकडे मग कसं बघताय तुम्ही? साहेब भानगड कशी आहे माहिती आहे का, आमच्या प्रॉपर शिरांपाचं बोलतो. भाजप म्हणलं की बिहू गाठल्यात ह्या काँग्रेसवाल्यांनी. परंतु साहेब आज घडीला 12 लाखाची आमची कंपाऊंड वॉल स्मशानभूमी ती झाली. आमची खबरस्तानला आम्हाला जागा मिळणार झालता. संभाजीभाईंनी कमीत कमी 80 लाख रुपये देऊन स्मशानभूमी सुशोभीकरण केले. महत्त्वाची गोष्ट, आम्हाला कसलाच मस्जिदला जसं म्हणतात आपोआप सुटतात की बाबा भोंगा बंद झाला, आम्हाला कसलाच त्रास नाही. मग आम्ही का बरं राहून समाजाला संघ
तिथं जातीपातीचं राजकारण नाही. अच्छा. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या संघ आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथं समोर आला आहे. जातीपातीचं राजकारण संभाजीराव पाटील यांनी चेकमेट केल्याचं मुक्तारबाई म्हणतायत. मुक्तारबाई स्थानिक नागरिक आहेत. तुम्ही भाजपचे पदाधिकारी तर नाही? नाही सर. हो, हे पदाधिकारी आहेत का भाजपचे? नाही ना? अच्छा, सामान्य नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत. काय म्हणताय? बोलले काय म्हणताय? वातावरण काय? कशामुळे येतात समाज विकास भरपूर झाले ना. अच्छा. काय एकूण वातावरण म्हणते? काय निलंग्याची परिस्थिती? अनेक लोकांशी मी बोललोय. तुम्हाला काय वाटतं निलंग्यात काय आहे? मी डायरेक्ट बोला. मी विधानसभा मतदारसंघातील एक सुजाण मतदार आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये वातावरण फार तापलेलं आहे. लोकांच्या मनात, प्रत्येक मतदाराच्या मनात परिवर्तन करण्याची इच्छा आहे. अच्छा. संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया निलंगा विधानसभा मतदारसंघातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी जसं उल्लेख केला, मी शिरूर आनंदपाळ या ठिकाणी आहे. बसवेश्वर चौक हा जो भाग आहे इथला मुख्य बाजारपेठ मानला जातो. वेगवेगळ्या लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. असेच अपडेट आपण भेटत राहणार आहोत. 12 सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.